सर्वप्रथम सकाळ आणि अवतरणला मनापासून शुभेच्छा. राहुल सर आणि विनोद सर यांनाही मनापासून धन्यवाद. आजच्या या अवतरण 3 वर्ष पूर्ण करत असताना हा प्रवास त्यांचा अखंड चालू राहावा यासाठी उपस्थित सगळ्यांच्या वतीनंच मी मनापासून शुभेच्छा देते. खरं तर मला विनोद सरांचा जेव्हा फोन आला की ताई तुम्ही लिखाण करता का, तर मला मनात प्रश्न पडला की विनोद सरांना असं मला प्रश्न विचारावा असं कसं वाटलं असेल. कारण की राजकारण आणि आयोग आणि एकतर राजकारणात असलेली लोक लिहितात का नाही हा विनोद सरांना कदाचित अनुभव नसावा, म्हणून सरांनी चेष्टेने प्रश्न विचारला की असं शंकर वाटलं. सरांना मी विचारलं सर काय लिखाण करणार, पण म्हणजे मी कधी लिखाण केलेलं नाहीये आणि लिहिणं मला शक्य होणार नाही. ते म्हणजे काही नाही, तुम्हाला जे वाटते ते लिहा, आम्ही ते दुरुस्त करू. म्हणजे पहिला संवाद इतक्या मोकळेपणाचा होता की बिलकुल दडपण नव्हतं. आणि तुम्ही जे लिहिलात अगदी तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही वहीच्या पानावरती लिहा, मोकळ्या पेजवरती लिहा, आमच्याकडे पाठवा, आम्ही ते लिखाण करू. इतक्या मोकळेपणाने सांगितल्यानंतर त्यांना म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला लिहून देते. पण हे लिखाण करून देत असताना या लिखाणाची पद्धत किंवा त्यांना देण्यासाठी मला कायमच उशीर होत होता. त्यावेळेस माझं पूर्ण वर्षभरात आर्टिकल अवतरणमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं मला आता काय विनोद साहेब कधीही परत फोन करणार नाही. पण काल आमंत्रणासाठी फोन केला, लक्षात आले की आपण बऱ्यापैकी लिहिलेलं असणार किंवा बऱ्यापैकी यांना सहकार्य केलेलं आहे. कारण या सगळ्या लिखाणामध्ये माझा प्रवास खूप होता. आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमचे वेगवेगळे सेमिनार होत असताना मला लिखाणाला कमी वेळ मिळत होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे दौरे होते, पण विशेष करून या अवतरणच्या निमित्तानं अनेक गोष्टी मला मांडता आल्या. यामध्ये मी आई म्हणजे आता नाही, अनेक वर्षापूर्वीच ती गेली, पण लिखाण करत असताना माझी म्हणून एक आर्टिकल मी याच्यामध्ये लिहिलं होतं. आणि आईवरती लिखाण करत असताना माझं नवीन लग्न झालेलं होतं, ती मला भेटायला आली होती आणि भेटून नुकतीच जात असताना ते टू व्हीलरवरती होती, पण एका ट्रक खाली ऍक्सिडेंट झाला आणि ट्रकमध्येच अडकली ते चाकांच्या ह्याच्यामध्ये आणि तिचा ऍक्सिडेंट झाला. त्यामध्ये माझ्यावर इतका मानसिक आघात झाला की मी तिची म्हणजे मैतीच्या विधीपासून 10व्यापर्यंत मी कुठेही नव्हते. माझी ट्रीटमेंट चालू होती डॉक्टरांकडे की मला तो आघातच सहन झाला नाही, त्याच्यामुळे मला तिला पाहताही आलं नाही, काहीच नाही. पण त्यानंतर पोस्टमॉर्टम आणि तिची फाईल पाहिली त्यावेळेस तिच्या गळ्यातलं डोरलं ते ट्रकच्या चाकांमध्ये अडकलं होतं आणि ते तुटलं होतं. ते डोरल्याची काळी मणी तिथं पाहणाऱ्या एका माणसाने 1 महिनाभराने शोधत घरी आणून दिलं होतं. आणि हे जेव्हा तिचा एक कुंकवाचा गंधा होता तो मी माझ्याकडे अजूनही ठेवला आहे. पण हे आर्टिकल लिहिताना माझे सातत्याने मला ती झाल्यानंतर तिचा ते 10 दिवसातले विधी 10वा ते काही पाहता आलं नाही किंवा मी कधीच उपस्थित राहू शकले नव्हते त्याला. पण हे आर्टिकल लिहिताना मला तिच्या आठवणी सांगताना मात्र इतक्या वेळा डोळे भरून यायचे की मी ते आर्टिकल खूप वेळा लिहायला घेतलं आणि खूप वेळा ठेवून दिलं. मी विनोद सरांना म्हटलं मी लिहू शकत नाहीये कदाचित, पण खूप मनगट्ट करून ते आर्टिकल लिहिलं. आणि ज्या दिवशी ते आर्टिकल पब्लिश झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरच्यांचे नातेवाईकांचे ज्यांनी तिला जवळून पाहिलं त्यांचे फोन तर आलेच, पण महाराष्ट्रभरामधून इतक्या सगळ्यांनी फोन केले, विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरूनही फोन आले जे आपण ऑनलाईन पद्धतीने पब्लिश करत होतो आणि लिखाण करता आलं. आयोगाचे अध्यक्ष म्हणून खूप केसेस माझ्याकडे आल्या. या सगळ्या केसेसला आउट ऑफ वेज जाऊन न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने केला. मी चंद्रपूरच्या दौऱ्यामध्ये असताना एका शाळेमध्ये भेट दिली आणि शाळेतून बाहेर पडताना एक मुलगी माझ्यापाशी आली. ती घाबरलेली होती, डोळे भरून आलेले होते, तिला काहीतरी बोलायचं होतं आणि बॉडी लँग्वेज आपल्याला समजते. मी तिला विचारलं काय बोलायचं कधी, हो म्हणत होती पण बोलत नव्हती. मग मी शेजारच्या केबिनमध्ये तिला घेऊन गेले आणि तिच्या पाठीवरून हात फिरून तिला विचारलं तुला काय बोलायचं ते बोल माझ्याशी, मोकळेपणाने बोलतो, कोणीच नाही आपण दोघीच. तर तिचे होठ थरथरत होते, हात थरथरत होते आणि ती मला म्हटली की तुम्ही आता बोललात आमच्या सगळ्यांची, पण मला तुम्हाला सांगायचंय की मी आता 12वीला आहे, पण मी 7वीला असल्यापासून माझे वडील माझ्यावर अत्याचार करतात. मग तू आईला नाही सांगितलंस का? मला हो आईलाही सांगितलं, पण आईला खूप मारहाण करतात ते. आई आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार. आता मला भीती वाटते, माझी लहान बहीण आता 10वीत आहे, तिच्यावरही अत्याचार सुरू केले. तर आम्ही 3घी जणी इतके बेदम मारहाण करतात आम्हाला की आम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. मला इतकं ते अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकलं. मी प्रिन्सिपलला बोलवलं, तिथं पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना बोलवलं आणि तिची लगेच आमच्या जिमोबा हा विभाग असतो बाल कल्याण विभागाचा, त्यांनाही बोलवलं आणि तिची तातडीने सगळी माहिती घेऊन हे त्याच्यामध्ये काय झालंय मेडिकल वगैरे चेकअप करून मेडिकलचे रिपोर्ट सगळे पॉझिटिव्ह असे जे आले
आणि तातडीने त्या सगळ्यांनी ह्याच्यावरती कारवाई केली. त्या माणसाला जन्मठेपही झाली आता. पण मला एक प्रश्न पडला की 7वी पासून 12वी पर्यंत या मुलीवर अत्याचार होता, घरामध्ये आई, लहान बहीण, पण असं कुठलंच ठिकाण व्यासपीठ तिला मिळालं नाही. कोणीतरी सोबती किंवा कोणी सांगती आपण ज्याला म्हणतो, कोणी पाठीराखा, पाठिंबा देणारा, कोणीतरी असं धीर देणारा, असं कोणीही 5 वर्षामध्ये नसेल की तिला कुठेतरी ते सांगावं असं वाटलं की कुठेतरी तो अत्याचार थांबावा. असं एकही व्यक्ती नसावी, एकही व्यासपीठ नसावं, एकही माध्यम नसावं, एकही विभाग नसावा, याची खंत वाटली. आणि त्याच्यानंतर आम्ही बीट मार्शल आणि दामिनी पथक ऍक्टिव्ह केलं की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन दामिनी पथकने विद्यार्थ्यांशी संवाद साधावाच, आणि त्याचा अहवाल मी घेत आले. म्हणजे सकाळच्या लिखाणातून हे सगळं मिळालं. आणि त्याच्या पुढे जाऊन नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. आतापर्यंत 9 केसेस माझ्याकडे अशा आहेत. यामध्ये या 9 घटनांमध्ये मी स्वतः पाठपुरावा करते. पण कुठेतरी आता नात्यांची बिन उसवली जाते, संस्कार संपले की काय, नाते विसरले की काय हा प्रश्न पडतो. पण या लिखाणाच्या माध्यमातून खूप एक जागृती निर्माण झाली की बीट मार्शल आणि दामिनी पथकाचा पाठपुरावा आम्ही मोठ्या प्रमाणात केला. त्याचा आजतागायत फायदा होताना दिसतो. या लेखनाच्या माध्यमातून सावकाराच्या विरोधात लढणारी एक आदिवासी महिला होती, तिचा लढा मला मांडता आला. कोविड कालावधीमध्ये घरातले कर्ते पुरुष गेलेत आणि सगळेच गेलेले, फक्त एक विधवा महिला राहिली. पण तिने तिच्या घरासाठी दिलेला, कर्जबाजारी झाल्यानंतर दिलेला लढा हे आम्हाला या लेखनातून मांडता आला. त्याच्यामुळे खूप जणांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली. एक मेसेज मला माझ्या मोबाईलवर आला होता की या धुळ्याची घटना होती. धुळ्याच्या त्या गावाचं नाव दिलं की या गावामध्ये उद्या सकाळी 8 वाजता ही 16 वर्षाची मुलगी आहे आणि तिचा कार्यक्रम होणार आहे, दुपारी लग्न आहे. मी तातडीने तो मेसेज माझ्या जिमोबाला कळवला, तिथून SP ऑफिसवरून, आणि माझं पथक तिकडे रवाना झालं. फोन केला तर म्हटलं शक्यतो ते फोन उचलला गेला नाही. पण तिथून कळवल्यानंतर पोलीस पाटील, सरपंच वगैरे अशी यंत्रणा सगळी त्याच्यामध्ये रात्रीचा प्रवास करून सकाळी माझी टीम त्या गावामध्ये पोहोचली. आणि खरंच म्हणजे हळद होती. त्या आमच्या सगळ्या टीमनी ती हळद थांबवली. पोलिसांनी कारवाई केली, आईवडिलांकडून घेऊन घेतलं आणि त्या मुलीचं लग्न परत आम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही वगैरे अशी सतत ताकीद आणि सगळं प्रोसेस करून घेतली. मला फोन आला माझ्या अधिकाऱ्यांचा की आम्ही लग्न थांबवले आणि त्यांच्याकडून घेऊन घेतलेले, कारवाई देखील केलेली. मी त्या नंबरवरती परत कॉल केला. त्यावेळेस तो कॉल उचलला गेला. मी तिला विचारलं, थँक्यू, तुझ्यामुळे एका मुलीचा विवाह थांबलाय आणि खूप खूप धन्यवाद. तर ती म्हणली, सॉरी, पण मला सांगायला भीती वाटत होती. ती मुलगी म्हणजे मीच होते. म्हणजे स्वतःचाच विवाह थांबवणाऱ्या सुद्धा मुलीचं म्हणजे तिला भीती वाटत होती की तिचं नाव समजलं किंवा माझंच लग्न होतंय तर घरातले विरोध किंवा मदत करतील नाही करतील ही अपेक्षा होती. मग ती मला वाटलं नव्हतं एवढ्या जलद गतीने तुम्ही सगळे प्रोसेस करताल किंवा खरंच नाही. मी आपलं माहिती घेऊन मला माझ्या एका सहकार्याने सांगितलं होतं की तू मेसेज करून ठेव, तुला मदत मिळाली तर मिळेल. म्हणजे असे अनुभव. आणि तेव्हापासून आम्ही जाहीर आव्हान केलं. दुसऱ्या दिवशी आमच्या सगळ्या जिमोबाच्या म्हणजे GODच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिस आणि सगळ्यांना पत्र पाठवलं, ग्रामसभेमध्ये बालविवाहाचे ठराव मंजूर करावे. आणि पहिल्याच दिवशी 4,500 ठराव मंजूर करून आमच्याकडे पाठवले गेले. आणि याच्यावरती आम्ही स्वतः आवाहन केलं की कोणत्याही पद्धतीची माहिती असेल, तुम्हाला बालविवाह कुठे होणार असेल तर पोलीस पाटील असेल, आम्ही असेल, आमचा टोल फ्री क्रमांक किंवा 112 क्रमांकावरती फक्त एक कॉल करून कळवा. तुमचं नाव नाही सांगितलं तरी चालेल. आणि इतका मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातून आजतागायत मिळतो. मला आनंद आहे की गेल्या 3 वर्षामध्ये 1000पेक्षा जास्त बालविवाह आम्ही केवळ मेसेजवरती थांबवले. आणि प्रोत्साहन या माध्यमातून, या लिखाणातून मिळत गेलो. अनेक लिखाण केले, आता सगळं मी फार वेळ घेणार नाही. आज पोषण आहार सप्ताह महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आमच्या आयोगाच्या वतीने देखील पोषण आहार सप्ताह चालू आहे. पण या सगळ्यांमध्ये या अन्यायाच्या विरोधात लढणारे, शेवटी कष्ट करणारे आणि खऱ्या अर्थानं कधी समोर न आलेले जसं आपण म्हणताय, पण खऱ्या अर्थानं पडद्यामागची भूमिका बजावणारे अनेक कलाकार असतात. पण सगळ्याच कलाकार हा पडद्यावर येत नसतो, प्रत्येकाचाच सत्कार होत नसतो, प्रत्येकाचा सन्मान होत नसतो. पण माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक लोक भेटली ज्यांच्याकडे पाहून मला लढण्याची प्रेरणा मिळाली. आणि खऱ्या अर्थानं ती छोटीशी मुलगी असताना किंवा 82 वर्षाची वृद्ध स्त्री असो, या सगळ्यांचं लिखाण या माध्यमातून केलं. आणि आयोगाच्या ज्या घटना सत्य परिस्थितीवरती होत्या, ज्या या माध्यमातून मांडल्या गेल्यामुळे प्रश्न एकट्याने जरी मांडलेला असेल तर त्याची उत्तरं अनेकांना हवी असतात. कारण की बऱ्याच जणांचे प्रश्न सारखीच असतात, पण मांडायला कोणी पुढे येत नाही. त्याच्यामुळे विनोद सर या आर्टिकलमधून खूप जणांना त्यांचे प्रश्न म्हणजे माझाच प्रश्न मांडलाय की काय असं वाटत होतं आणि त्याचं उत्तर कायद्याच्या चौकटीतून आम्ही देत होतो.
हे सगळ्या आर्टिकलमध्ये जी जी समस्या समोर आली त्यांची उत्तर कशा पद्धतीने आणि पॉझिटिव्ह कसे बाहेर पडले हे मांडलं गेलं होतं. ही त्याची दुसरी बाजू होती की प्रश्न मांडला आणि ते प्रश्न अनुत्तरित राहिले असं कुठेही नव्हतं. ज्या गोष्टींना नाही दिले त्या सगळ्या मांडल्यामुळे त्या प्रश्नांची उत्तर अनेकांना मिळत गेली आणि अनेकांना आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता आलं. आणि म्हणून या निमित्तानं एक आर्टिकल तर असं होतं की प्रचंड या सगळ्या लेखकांमध्ये जर सगळ्यात जास्त त्रास विनोद सरांना कोणी दिला असेल तर मी दिला असेल. कारण की प्रवासामध्ये मला लिखाण करायला फारसा वेळ मिळत नव्हता. अक्षरशः आंध्र प्रदेशला जाताना माझा आंध्र प्रदेशला सेमिनार होता आणि आमच्या कमिशनच्या वतीनं आमचं प्रेझेंटेशन होतं. मी ज्या सीटवर बसले ते बसल्यापासून मी विनोद सरांना प्रॉमिस केलं की मी लँड झालं की तुम्हाला लगेचच पाठवून देते. खरं तर प्रत्येक वेळेस मी बोलले की काही खरं त्यांना विश्वास होता की राजकारणी लोक आहेत हो म्हणायचे, पण काही देतीलच गॅरंटी नव्हती. पण ते बिचारे आपले 1 तास 2 तास झालं की कॉल करायचे. पण मला टेन्शन होतं. मी म्हणलं नाही आता एअरपोर्टवरती जर उतरेपर्यंत मी तुम्हाला देते. पण फ्लाईटमध्ये बसल्यापासून मी लिहित होते आणि माझी सवय अशी होती की लॅपटॉप किंवा याच्यावर लिखाण करण्यापेक्षा आयपॅडवर लिखाण करण्यापेक्षा पानांवरती मी स्वतः पेनाने लिहायचे. कारण की मग शब्दरचना सुचायची आणि खरं भावना काय त्या मांडणं सोपं व्हायचं. मी बसल्यापासून लिखाण करत होते. शेवटी लँडिंगला 5-10 मिनिटं असतील त्यावेळेस माझ्या शेजारी बसल्याने मला विचारलं की मी तुमच्या शेजारी बसलो तेव्हापासून पाहतोय तुम्ही लिखाण करताय काय हे. तर मी म्हणलं मी आमच्या महाराष्ट्रातून आले, आमच्या एक आर्टिकल असं लिहायचंय, न्यूजपेपरसाठी आर्टिकल देतो आणि कमिशन चेअरपर्सन म्हणून माझे काही विषय ते मांडते वगैरे. ते ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं मग तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला. म्हटलं उद्या माझं सेमिनार येतं. ते म्हणलं हो दिल्लीपर्यंत हा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा मीच आहे. म्हणजे CEO माझ्या बरोबर होते. त्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. उद्या दुसऱ्या दिवशी आपण भेटूयात वगैरे. त्यांना फार आनंद वाटला. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू होतानाच त्यांनी भाषणात सांगितलं की मला आश्चर्य वाटलं या लॅपटॉपच्या आणि तंत्रज्ञानाच्या जगामध्ये की कागदावरती लिखाण करून लिहिणं आणि हा चेअरपर्सन असून सुद्धा लिखाण करत होतं याचं फार आश्चर्य वाटलं. पांढऱ्या कागदावर निळ्या अक्षर उमटणं आणि भावना व्यक्त करणं हे आजच्या या दुनियेमध्ये फार अवघड आहे. सहसा होत नाही. माणसं पुस्तकच वाचत नाही पण तिथे लिखाण कधी होणार. पण लिहिलेलं आवडलं आणि त्यांनी सगळ्यात पहिला इतर चेअरपर्सन पेक्षा माझा सत्कार आधी केला की लिखाण. आणि हे मला सकाळकडून मिळालं एक आनंद म्हणजे की केवळ लिखाण करत होते किंवा लिहिणं होतं म्हणून हे सगळं शक्य झालं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे उतरल्या मी विनोद सरांना कागद पुराव्यासाठी कागदाचा फोटो पाठवला. कारण की राहुल सरांचा मग फोन यायचा की लवकर मिळाला कसं. मला बॉस कसा असतो हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांना विनोद सरांना पाठवलं की विनोद सर राहुल सरांना दाखवत असतील कागद आलेत बरं का, म्हणजे आता ते लिहून झालेले पाठवतील. आणि लिखाण अशा रात्री 12:30 वाजता 1 वाजता 1:30 वाजता मी विनोद सरांकडे माझे आर्टिकल पाठवले आणि त्यांनी कोणताही त्रागा न करता वर्गामधला एखादा खोडसळ विद्यार्थी असला तरी सांभाळून घ्यावा लागतो या भूमिकेने आम्हाला सांभाळून घेतलं. त्याबद्दल धन्यवाद. आणि खूप चांगल्या पद्धतीचं लिखाण या माध्यमातून करता आलं. अवतरणच्या निमित्तानं अनेक मोती एकत्र आलेत पण शेवटी धागा महत्वाचा असतो. आज सगळा धागा झालाय याबद्दल मी मनापासून अभिनंदन करते. अनेकांना एकत्र घेऊन जात असताना विषय मांडणं, विषयाची मांडणी करणं आणि या सगळ्यांच्या निमित्तानं सकाळ अवतरणने आमच्यातलं वेगळं व्यक्तिमत्व आम्हालाच पाहायला आमचा आरसा दाखवला. त्याच्याबद्दलही त्यांना मनापासून मी शुभेच्छा देते. बोलण्यासारख्या खूप विषय आहेत पण कार्यक्रमामुळे आपला फार वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आमंत्रित केलं याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि कुठेतरी खात्री पडली की आपण आता इथून पुढे राजकारणात एखादं पद नाही मिळालं, सत्ता आली गेली, काही नाही मिळालं तरी ते कॉलम जे आर्टिकल यायचं त्याच्या आर्टिकलच्या खाली नावाच्या खाली लिहिलं असायचं या लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून गेली 16 वर्ष सामाजिक कार्य करतात. त्यावेळेस प्रश्न पडायचा पद जरी गेली सत्तेत नाही आलो, पद नाही मिळाले तरी लेखिका हा शब्द सकाळी दिलाय तो मात्र कायम राहील आणि तो एक आनंद मनाला समाधान देणारा होता. त्याच्यामुळं शाश्वत राहणाऱ्या तुमच्या या सन्मानाबद्दल मनापासून धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.